नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट जयेश अग्रवाल सर. फक्त आर्किटेक्ट जयेश अग्रवाल अशी त्यांची खरं तर ओळख करून देणं फार चुकीचं आहे, कारण आता ते बिल्डर डेव्हलपर म्हणून पण फार उत्कृष्टरित्या काम करतात. स्पेशली रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर त्यांचं काम करतात. एक त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट खूप मोठा चालू आहे. तर त्याही संदर्भात आपण या पॉडकास्टमध्ये बोलणारच आहे. पण त्याही महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, त्यांना या क्षेत्रात आलेले अनुभव कसे होते आणि भविष्यात त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर सर नमस्कार. नक्कीच, नमस्कार. आपण गप्पांना अशी सुरुवात करूया, थोडीशी फ्लॅशबॅक पासून करूया. ते म्हणजे तुमची काय म्हणतो आपण एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट हे फील्ड निवडणं किंवा व्हावं यामागची इन्स्पिरेशन कोण होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही या क्षेत्रात यावं, आणि फॉलोड बाय MS जे तुम्ही स्पेशल केलं त्यामुळे ते सांगत नाही, पण तेही तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की त्याचं काय सिक्रेट आहे. तर काय सांगाल एज्युकेशनल जर्नी बद्दल? एज्युकेशन जर्नी माझी जी होती ती असं की स्कूलिंग जे आहे ते बॉयस्टाऊन पब्लिक स्कूल नाशिक तिथनं झालं. कॉलेज माझं KTHM कॉलेज जे आहे तिथनं झालं. मग त्याच दरम्यान वडिलांचं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये बराचशी आवड होती, तर ते थोडंसं कन्स्ट्रक्शन एक पार्ट टाइम बिझनेस म्हणून कन्स्ट्रक्शनमध्ये इन्व्हॉल्ड होते. तर त्यांची अशी इच्छा होती की आपल्या घरी पण एक प्रोफेशनल माणूस असायला पाहिजे, कारण की पहिले पूर्वीच्या काळांमध्ये जे प्रोफेशन्स होते ते लिमिटेड होते आणि प्रोफेशनल काम करायचे लोक खूप लिमिटेड होते. तर त्या काळातच वडिलांचा ड्रीम होता असं की माझा चिरंजीव जो आहे तो आर्किटेक्ट व्हावा आणि मग आपण त्याच वाटचालीने पुढे जावं. तर त्या हिशोबाने मग मी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नाशिकमधनं आर्किटेक्चर कम्प्लीट केलं. आर्किटेक्चर कम्प्लीट करता करताच माझे 3 ते 4 स्वतःचे प्रोजेक्ट झाले होते. म्हणजे स्वतःचे म्हटल्यावरती की क्लायंट्स जे आहेत त्यांच्याकडनं भेटलेले कामं. आणि मग त्यानंतर मी 2 वर्ष नाशिकमध्ये काम केल्यानंतर मास्टर्ससाठी हाँगकाँगमध्ये गेलो. तर मी तिथे MS रिअल इस्टेट केलं मी. आणि तिथला जो अनुभव होता तो बराच चांगला होता, कारण की हाँगकाँग हा मोस्ट डेव्हलप्ड कंट्री म्हणून येतो. तिथे जे बिल्डर लेवलचे जे कामं आहेत, रिअल इस्टेटचे जे कामं आहेत, ते बरेच मोठे स्केलवरचे आहेत आणि त्याचा अनुभव घेणं आणि त्या जागेवरती थांबून आपण ते शिकून घेणं किंवा समजून घेणं त्या गोष्टी, हा प्रवास जो आहे माझा म्हणजे थोडा कठीण पण होता, पण त्याच वेळेस मी ते गोष्टी बऱ्याचशा माझ्या अनुभवामध्ये शिरून घेतले, ज्याच्याने की मला पुढे जी आहे माझी स्वतःची जी वाटचाल आहे ती व्यवस्थित करता येईल असं. आणि नुसतं माझं म्हटल्यावरती असं नाही की माझं आपण जेव्हा जास्त शिकतो किंवा मास्टर्स लेवलचे कामं करतो, तर त्यानंतर आपली कुठल्याही बिल्डिंग टेक्नॉलॉजी किंवा रिअल इस्टेट हे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातात असं. आणि आपला दृष्टिकोन आपण दुसऱ्यांसोबत जेव्हा शेअर करतो, मग ते कुठलेही क्लायंट्स असतील किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूट असतील, तर त्याचा प्रभाव बराच पडतो आणि आपल्या दृष्टिकोनातनं आपण दुसऱ्याचा दृष्टिकोन पण बदलू शकतो असं. तर त्यानंतर मी दुबईमध्ये जॉब केला 3 वर्ष. तिथे नाकील म्हणून जी त्यांची गव्हर्नमेंट कंपनी आहे तिथे जॉब केला. त्यांचं पाम जुमेराचा प्रोजेक्ट चालू होता. वर्ल्ड आयलँड्स हा प्रोजेक्ट होता, त्याच्यामध्ये पण मी इन्व्हॉल्ड होतो. तिथेही मी बराचसा एक्सपिरियन्स गेन केला. आणि त्यानंतर मग मी परत इंडियामध्ये येऊन स्वतःची प्रॅक्टिस परत स्टार्ट करून आणि मग रिअल इस्टेट याच्यात पुढे वाटचाल घेतली. क्या बात आहे. तर वेगळ्या टाईपची जर्नी आहे, म्हणजे एकदा शिक्षण पण आयदर वेगळं आणि त्याच्यानंतर पुन्हा एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही नाशिकमध्ये आला, त्यामुळे ते पण मग मला त्याच पॉईंट पण पुन्हा सुरू करायचंय. तेव्हा तुम्ही एवढं सगळं शिकून एक्सपिरियन्स घेऊन पुन्हा नाशिकमध्ये आला. दुबई सारखं आपण म्हणतो की वर्ल्डचं बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर तिथं बघायला मिळतं, आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही नाशिकमध्ये आला असाल आणि जेव्हा इंडिव्हिज्युअली पहिला प्रोजेक्ट केला असेल, तर त्याची स्केल आणि त्याची स्केल याच्यात बराच खूप मोठा फरक असेल. तर तो फर्स्ट प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स कसा होता? तो काम करताना काही असं थोडंसं दडपण आलं, एकदम फ्रीली झाला का, कसा होता तो पहिला प्रोजेक्ट? असं बघायला गेलो तर दडपण तर कमीच राहतो. माझ्या केसमध्ये मी थोडा कॉन्फिडन्स, माझं लेवल ऑफ कॉन्फिडन्स हाय ठेवून की आपण भले एवढं शिकून आलोय किंवा तिथले स्केल जे आहेत ते एवढे मोठे आहेत, आपण हा
अगोदर जसं मी सांगितले तुम्हाला की माझा जो अनुभव आहे मी तो इथल्या लोकांसोबत शेअर करू शकतो आणि तो अनुभव मी इथे प्रॅक्टिसमध्ये आणू शकतो. हे आणण्यासाठी थोडी सुरुवातीला अडचण किंवा दडपण निर्माण होते, पण काळानुसार लोकांना त्या गोष्टीचा समज जी आहे ती चांगल्या रीतीने होते आणि प्रोजेक्ट्समध्ये ते आपण इम्प्लिमेंट करतो. म्हणजे पहिले तर जे क्लायंट्स आहेत किंवा तुम्ही ज्यांच्यासोबत काम करतात त्यांचं जे दृष्टिकोन आहे ते तुम्ही बदलू शकता आणि हळूहळू जे आहे ते आता स्केल तर मॅच नाही करू शकत आपण दुबईची किंवा हाँगकाँगची, इंडिया किंवा नाशिक, महाराष्ट्रामधलं नाशिक असो, इगतपुरी असो तिथे, पण छोट्या स्केलला का नको, पण आपण प्रोडक्ट जो आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधला आर्किटेक्चरल व्हॅल्यू प्लस कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीची जेवढी काही हे आहे आपल्याकडे फॅसिलिटीज अवेलेबल ते इम्प्लिमेंट करून आणि प्रोडक्ट चांगला बनवून जो एंड युजर आहे तो त्याच्यानी बरंच खुश राहायला पाहिजे आणि सॅटिस्फाईड राहायला पाहिजे, हा आमचा उद्देश आहे. या बात आहे. असो, आता या इंडस्ट्रीतल्या काही अजून प्रश्नांकडे येऊया, पण दरवेळेला माझा थोडा फोकस असाच राहील कम्पॅरेटिव्ह लेवलला, कारण आम्हाला तो पण तुमचा एक्सपिरियन्स सायमल्टेनियसली ऐकायचा आहे. तर त्यातला पहिला प्रश्न, जेव्हा तुम्ही इकडे कामाला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा जाणवलं असेल की या क्षेत्रामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे, ज्या एरियात आपण काम करतोय, आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा थोडं रिस्की पण असतं, कारण जर त्यांना काही महत्वाची रिस्पॉन्सिबिलिटी दिली तर मोठी दुर्घटना किंवा धोका सुद्धा घडू शकतो. तर तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळली सुरुवातीच्या आणि आता पण? सुरुवातीची परिस्थितीमध्ये आपण जेव्हा काम सुरू करतो कधीही दुसऱ्यावरती अवलंबून न राहून आपण किती सुरक्षा दुसऱ्यासाठी तयार करू शकतो. अनस्किल्ड लेबर म्हटल्यावरती पण आम्हाला जेव्हा आर्किटेक्चरमध्ये प्रॅक्टिसची जेव्हा ही असते त्यावेळेस आम्हाला समजवलेलं असतं की तुम्हाला ड्रॉइंग्स किंवा तुमचं जे काही म्हणणं आहे ते या पद्धतीने करायचं असतं, ड्रॉइंग्स किंवा एक्सप्लेनेशन, की एका अनस्किल्ड आणि अनाडी माणसालाही ते समजायला पाहिजे. तर ते न विसरता की समोरचा मनुष्य कसंही असो पण जो आउटपुट आहे आपल्याला आपल्या लेवल पर्यंत काढून घ्यायचं काम आपलं आहे. तर बोथ वाईज की त्याला इन्फॉर्मेशन आपण ती पोचवतो, नाही समजल्यावरती त्याला 4 वेळेस समजवायला पडलं तरी काही हरकत नसते, आणि त्याची सुरक्षा जी आहे ती आपण करतो की बाबा साईटवरती ऍक्सिडेंट्स नको व्हायला, हे नको ते नको. आता आयकॉन स्टील म्हटल्यावरती ज्यांनी फाउंडेशन केला त्यावेळेस त्यांनी जे काही चॅलेंजेस घेतले असतील आयकॉन स्टीलने आणि मग ते या प्लॅटफॉर्मवरती पोहोचले. तर तसं आम्ही सुरुवात जी आहे ती छोटी करून आणि हळूहळू आपली वाटचाल जी आहे ती मोठी करत आणि या प्लॅटफॉर्मवरती पोहोचलोय. अनस्किल्ड लेबरला स्किल्ड मध्ये कन्वर्ट करून आणि कामं करून. वा. आता एक पुढचा प्रश्न आहे, तो थोडा बेसिक वाटला तरी सुद्धा जे या क्षेत्रामध्ये नवीन आर्किटेक्ट येणार आहेत त्यांच्यासाठी तो आम्हाला हवाय, त्यामुळे मी तो विचारतो तुम्हाला की एक आर्किटेक्ट म्हणून कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये सुरुवात करताना प्लॅन सुरुवात करावी लागते. सो प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीने काय महत्व आहे आणि प्लॅनवर तुम्ही कसं काम करता? प्लॅन हा जे एक तुमच्या प्रश्नामध्ये एक थोडीशी तुरती आहे. कधीही ड्रॉइंग म्हणतो आपण जेव्हा तेव्हा फक्त प्लॅन एवढा इम्पॉर्टंट नसतो. आम्ही जेव्हा विचार करतो बिंग अन आर्किटेक्ट की आपल्याला तो प्रोडक्ट जो आहे त्याचा आउटपुट किंवा त्याचा आउटलुक कसा दिसणार आहे किंवा क्लायंटची एक्सपेक्टेशन्स काय आहेत आणि आपण त्याला मॅक्सिमम त्याच्या रिक्वायरमेंट्स मनात धरून लक्षात धरून आणि ब्युटिफुल प्लस सस्टेनेबल स्ट्रक्चर कसं करता येईल हे बघतो. तर ड्रॉइंग्स ज्युनियर आर्किटेक्ट्सला हे सल्ला आहे की ड्रॉइंग्स किंवा प्लॅन नुसतं आपण जे म्हणतो त्याच्यावरती फोकस न करता ओव्हरऑल प्रोडक्ट किंवा ओव्हरऑल आउटलुक काय येणार आहे आपल्या स्ट्रक्चरचा हा अगोदर विचार करून आणि मग त्यानुसार प्लॅनिंग करायची, ज्याच्यात क्लायंटचे रिक्वायरमेंट्स पण फुलफिल व्हायला पाहिजे, फंक्शनल स्पेसेस पण यायला पाहिजे, एस्थेटिक पण दिसायला पाहिजे आणि ओव्हरऑल तुमचा जो प्रोडक्ट आहे तो गुड लुकिंग इन द सेन्स एस्थेटिकल असायला पाहिजे, आर्किटेक्चरल व्हॅल्यू यायला त्या प्रोडक्टला. तर ते ज्युनियर आर्किटेक्ट लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा. तो प्रश्न असा आहे की आपण असं म्हणतो काय की सिटीची डेव्हलपमेंट कशी होणार आहे हे जर विचारायचं असेल तर दोनच लोक आहेत, एकतर पॉलिटिशियन्स किंवा बिल्डर अँड डेव्हलपर. त्यातली एक तुम्ही अँगल आहे आणि दुसरा पुन्हा तोच अँगल आहे की ज्याच्यात तुम्ही एमएस केलेलं आहे एका अँगलला. तर नाशिक जिल्ह्यामध्ये येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये
जर काही चांगले बदल आपल्याला बघायचे असतील हो. तर गव्हर्नमेंटने आता कुठल्या सेक्टरवर जास्त काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुमचं विकासाचं विजन, डेव्हलपमेंटचं तुमचं इंडिव्हिज्युअल विजन ॲज अन आर्किटेक्ट तुम्हाला काय वाटतं? नक्कीच. ॲज अन आर्किटेक्ट इंडिव्हिज्युअल माझ्या विजन, माझ्या सिटी, माझा नाशिक, त्याच्यासाठी मी हे इच्छा करू शकतो, की जो पब्लिक ट्रान्सपोर्ट मग तुमचा जो इन्फ्रास्ट्रक्चरमधले जे बेसिक ॲम्युनिटीज जे आहेत, जसं वॉटर सप्लाय असलं, ड्रेनेज असलं, ती फॅसिलिटीज फ्युचर एक्सपान्शन अनुसार आत्ताच प्लॅन करणं गरजेचं आहे. आपल्याकडे काय होतं, की एका सिटीमधला एक रोड तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 4 वर्षात रिक्वायरमेंट बदलल्यानंतर तोच रोड परत फोडला जातो आणि त्याच्यामध्ये परत प्लंबिंग किंवा ड्रेनेज जे आहे त्याची कॅपॅसिटी वाढवावी लागते. हे सगळं सरकार असो किंवा बॉडीज असो, जी गव्हर्नमेंट बॉडीज असो, त्यांनी हे पुढच्या 20 किंवा 30 वर्षासाठी आपला जो नाशिक महानगरपालिका जी आहे ती कुठल्या लेवलवरती असेल ते आज विचार करणं गरजेचं आहे आणि त्याची पुढच्या ज्या फॅसिलिटीज आहे किंवा पुढचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो आज अवेलेबल करून द्यायला पाहिजे. आणि रोड ट्रान्सपोर्टमध्ये तर माझा नाशिक थोडासा मागेच आहे, पाठीमागे, म्हणजे मी पब्लिक ट्रान्सपोर्टचं म्हणतोय. आजकाल आपण बघू तर जो कोणी तो आपल्या टू व्हीलर, आपल्या हो. 4 व्हीलर आणि त्याच्यानेच प्रवास करतो किंवा अशा काही एरियाज आहेत जिथून बसची सेवा आज पण अवेलेबल नाहीये, म्हणजे उपलब्ध नाहीये किंवा उपलब्ध असले तरी त्या माणसाला एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जायला एक अँसिलरी मोडची गरज पडते, की कोणी टू व्हीलरवरती इथपर्यंत सोडतोय आणि मग त्याच्यानंतर त्याला तो प्रवास करावा लागतो. बरोबर. तर मी कन्क्लुसिव्हली असं म्हणेल, की जसं मोठ्या शहरांमध्ये मेट्रोची सुविधा आज जी तेथे तयार झाली, ती मेट्रोची सुविधा आपल्याकडे आज सुरू व्हायला हवी. काही प्लॅन्स आहेत गव्हर्नमेंटचे, नक्कीच, की नक्कीच. याच्यावर मेट्रोचे implement असो म्हणा, मेट्रोचे. निओ मेट्रोचे असो, बरोबर. ते इम्प्लिमेंट होण्याचं आता वेळ आलेली आहे आपल्या नाशिकमध्ये. नक्कीच. म्हणजे मेट्रो आणि रोड्स किंवा इन्फ्रास्ट्रक्चर हे जर बेसिक मुद्दे Sure. पकडले, तर मग आता तुम्हाला काय वाटतं शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत? जर ह्याला थोडं अजून स्पीडअप करायचं असेल, फॉर एक्झाम्पल एक मेट्रोला जर थोडं आता स्पीडअप करायचंय, तर तुम्हाला काय वाटतं, की काय त्यांनी स्टेप्स आता घेतल्या पाहिजेत असं? हां, आता हा मोठा प्रश्न झाला हो, हो. माझ्या इंडिव्हिज्युअल लेव्हल हो, प्रमाणे. हो. पण बिंग साधारण सिटिझन ऑफ नाशिक, हं, हं. मी एवढं सांगू शकतो, की एक पॉलिटिक्स जी असते, इंटरनल पॉलिटिक्स बाजूला हं, हं. सोडून आणि कामाकडे फोकस करू, हं. की हा नाशिक शहर जो आहे तो उद्या जाऊन मुंबई किंवा पुण्याच्या वाटचालीला आजच आहे, तर तो पुढे जाऊन तो कुठल्या स्टेजवरती असेल, तर त्याच्या फॅसिलिटीज आज अवेलेबल करून देण्यासाठी जी तडजोड जी आहे त्यांना स्वतःला मॅनेज करणं आजच्या तारखेला गरजेचं आहे असं. बरोबर. येस. आता खरा अवघड प्रश्न आहे. तुम्ही जरी म्हणलात तरी की मागच्या 20 वर्षात तुम्ही आता काम करताय, हो. तर त्याच्यातला जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, जो हो. तुमचा असा जो प्रोजेक्ट आहे, की जो एकदम दिल के करीब वाला मामला आहे आणि जो हो. करताना आनंद, समाधान पण वाटला, कायम आठवणीत राहील. हो. असा प्रोजेक्ट कुठला आणि त्याची स्पेशालिटी काय? मी 2007 साली एक हॉटेल प्रोजेक्ट केला होता त्र्यंबक रोडवरती. तो हॉटेल साई कृपा म्हणून नावाजला जातो आणि तो हॉटेल म्हणजे त्याच्यामध्ये स्पेशालिटी अशी आहे, की त्या वेळेस 2007 मध्ये त्र्यंबक आणि नाशिकमध्ये जी रेसिडेन्शियल फॅसिलिटी ती खूप लिमिटेड होती आणि जे माझे क्लायंट होते सर्वेश कुमार छाबरा, सर्वेश कुमार छाबराजींचा जो विजन होता, त्यांचा हाच विजन होता, की आज आपण ही फॅसिलिटी अवेलेबल करून देतोय तर ती पुढे भरपूर लोकांना कामात येईल. बिझनेस एक दृष्टिकोन असून, हं. पण ही फॅसिलिटीज Social. नसली तर मग हे युटिलाइज कसं होईल बरोबर. असं. हं. आणि ते माझ्या दिलच्या करीब असणं असं आहे, की तो त्या काळात माझ्यासाठी तो एक ग्रँड प्रोजेक्ट होता. अगदीच, आणि नक्की. त्याच्यामध्ये माझे जे डिझाईन इनपुट्स होते, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचे काही गोष्टी होती, कारण की हं, हं. त्र्यंबक बिंग वॉटर लॉगिंग एरिया, हं, हं. तिथे जे फाउंडेशन्स आहे, फुटिंग्स आहे, ते आम्हाला पाईल फाउंडेशनने करावं लागले. तिथे बराचसा आम्हाला म्हणजे स्थिती जी होती ती थोडी अवघड निर्माण झाली होती. चॅलेंजेस होते, काही रेग्युलेशन्सचे चॅलेंजेस होते. ते हं. सगळे चॅलेंजेस आम्ही तिथे मिटवून आणि पुढे गेलो आणि आजही जेव्हा मी त्या स्ट्रक्चरकडे बघतो तर तो एवढा सुंदर दिसतो, की मी जे काही शिकलेलं आहे माझ्या आयुष्यात
त्यावेळेस त्यापर्यंत ते मी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकलो आणि त्याची मला खुशी खूप जास्त होती. वा, क्या बात आहे. आणि आता एक असा प्रोजेक्ट विचारायचा आहे की कारण एवढा प्रवास आहे म्हटल्यावर अडचणी तर आल्याच असतील. हो, नक्की. तर एखादा असा प्रोजेक्ट की ज्याच्यात काहीतरी काम करताना अडचण आली, आव्हान आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, तुम्ही कसं सोल्युशन काढलं आणि तो प्रॉब्लेमला ओव्हरकम केलं, असं एखादी सिच्युएशन आम्हाला ऐकायची तुमच्याकडे. या प्रवासात रिसेंटली 1-2 वर्ष अगोदर इगतपुरी रिजन मध्ये एका बंगलोचं कन्स्ट्रक्शन आम्ही केलं आणि त्याचे जे टेक्निकल ड्रॉइंग्स आहेत ते इंजिनियर्स कडनं हे वर्क करून आणि मगच जागेवरती त्याचं कन्स्ट्रक्शन झालं. पण अगेन इगतपुरी विंग वॉटर लॉक्ड एरिया आणि सॉइल जो आहे तो बराच सॉफ्ट, तर त्या स्ट्रक्चरमध्ये नंतर भेगा पडल्यात, नंतर क्रॅक्स आले, काही पार्ट त्याचे सॅग झाले. तर आणि आम्ही अशा स्टेजवरती होतो की आम्हाला तो पूर्ण स्ट्रक्चर डिमॉलिश पण न करता येतंय ना त्याला कम्प्लीट करता येतंय. तर आम्हाला जे कन्सल्टंट्स आहेत त्यांना परत बोलवून आणि परत ते रिवर्किंग करून त्याच्यामध्ये जसं आपले स्टील म्हणा किंवा कॉलम्स म्हणा, पिलर्स ऍड करून किंवा मटेरियल चेंज करून आणि तो मग बंगलो अशा कंडिशनने पुढे आणावा लागला की ज्याच्यानी तो अजून 50 वर्ष तो कॅटर करू शकतो असा. तर हा एक थोडा चॅलेंजिंग प्रोजेक्ट. ठीक आहे. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील वापरताना 2-3 जे बेसिक फॅक्टर्स आहेत तेच आपण कन्सिडरेशन मध्ये करून बघतो. एक फर्स्ट आहे त्याची जी बेसिक स्पेसिफिकेशन जी आहे FE जे 150 म्हणतो पण किंवा हे जे कुठलीही कंपनी असं ते बेसिक स्टँडर्ड्स यूज करून फॉलो करूनच ते प्रोडक्ट बनवतात. पण आम्ही हे बघतो की जी कंपनी आहे जे स्टील प्रोड्यूस करते ती रॉ आयर्न ओरनी प्रोड्यूस करते का रिसायकल्ड जे हे असतं मेटल त्याच्यानी तयार करते. ब्रँड इज नॉट मच मोर इम्पॉर्टंट इज दॅट हाऊ इज दॅट स्टील बिंग कास्टेड. इज इट कास्टेड बाय रॉ आयर्न ओर or it is being used created by using recycled steel. बरोबर, नक्कीच. आणि आयकॉन स्टील तर तुम्ही वापरलंय, तुम्ही याच्या आधी पण म्हणाला. तर मग आयकॉन स्टीलच्या सर्व्हिस बद्दल किंवा त्यांच्या कॉस्ट बद्दल, अवेलेबिलिटी बद्दल, डिलिव्हरी बद्दल काय सांगाल? कॉस्ट, डिलिव्हरी आणि जी फॅसिलिटी हे आयकॉन स्टील आम्हाला आज उपलब्ध करून देतोय त्याच्याने आम्ही बरंच सॅटिस्फाईड आहोत. आणि आजच्या तारखेला ते बरंच कॉम्पिटिटिव्ह आहे मार्केटमध्ये. या अशा सर्व्हिसेस जे आहे ते खूप कमी लोक उपलब्ध करून देतात. आणि काय होतं की दुसरे जे कंपनीज आहेत ते तुमची क्वांटिटीवरती तुमच्यासोबत तसं कनेक्शन मेंटेन ठेवतात. आयकॉन स्टीलमध्ये हे मी बघितलं, क्वांटिटी जरी तुमची कमी असली आणि साईटची जी लोकेशन आहे ती खूप जवळ नसली, सिटीहून दूर जरी असली, तर आम्हाला ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आणि तेही लो कॉस्टवरती प्लस अवेलेबिलिटी जी आहे ती इमिजिएट करून देतात. आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे कारण मला माहिती की खूप प्रवास आहे त्यामुळे काय काय विचारायचा असं मी प्रयत्न करतोय. सो मॅक्सिमम आय ट्राय. शेवटचा प्रश्न असा की या फील्डमध्ये आता जे नवीन आर्किटेक्ट येतात मुला मुली, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा तुमच्या यशाचा फॉर्म्युला, सक्सेस फॉर्म्युला काय सांगाल? सल्ला द्यायचं सांगितल्यावरती सल्ल्यासाठी असं आहे की कुठलंही पाऊल टाकण्याच्या अगोदर विचार करणं किंवा समजणं किंवा अभ्यास करणं त्याचं खूप गरजेचं आहे न्यू जनरेशन्सला. कुठलंही पाऊल टाकल्यानंतर ते चुकीचं ठरेल, एखाद्या चुकी होऊ शकतं, सगळ्यांकडनं चुका होतात, पण सगळ्याच गोष्टी चुका निघाल्या तर आपल्याला पूर्वी अभ्यास करणं गरजेचं आहे, हे मी त्यांना सजेस्ट करेन. क्या बात आहे. सो ते आर्किटेक्ट जयेश अग्रवाल सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जरी आता एआयची टेक्नॉलॉजी अशी आली असली तरी त्याच्यात कमांड देण्यासाठी सुद्धा स्वतःवर कमांड असली पाहिजे तेवढी, तर तुम्ही त्याला काहीतरी कमांड देऊ शकाल. त्यामुळे तुमचा नॉलेज हा पॉवर आहे, नॉलेज हा बेस आहे, त्यामुळे तो तुम्ही पक्का करा आणि त्याच्यानंतर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपले आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून बनावेत. आज आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.